आधाराच्या योजनेचा निराधार, संजय गांधी श्रावणबाळचे अनुदान थकले, थेट संबंधितांच्या खात्यावर पैसे जाणार आहेत. हे अर्ज भरण्याकडे दुर्लक्ष झाल्याने व ई-केवायसीकडे लक्ष न दिल्याने या लाभार्थ्यांना आता तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. तर बघा काय कशा पद्धतीची बातमी आहे. सातारा जिल्ह्यातील ही बातमी आहे. बघा, निराधारांना आधार देणाऱ्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांचे लाभार्थी गेल्या 2 महिन्यापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. नवीन DBT पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत, त्यामुळे थेट संबंधितांच्या खात्यावर पैसे जाणार आहेत. हे अर्ज भरण्याकडे दुर्लक्ष झाल्याने व ई-केवायसीकडे लक्ष न दिल्याने या लाभार्थ्यांना आता तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. तर बघा, निराधारांना आधार देण्यासाठी शासनाने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजना सुरू केली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे महिन्याचे अनुदान पूर्वी जिल्हाधिकारी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जात होते, मात्र शासनाने आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी काय होत होतं, जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयाकडून त्यांच्या खात्यावर टाकण्यात येत होते, परंतु आता डायरेक्ट शासन, जसं महाराष्ट्र शासन हे डायरेक्टली थेट त्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान टाकण्यात येणार आहे. त्यानुसार DBT पोर्टल सुरू केले असून या लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घेतले जात आहे. आधीच निराधार असलेल्या हे सुधारित तंत्रज्ञान फारसे माहीत नसल्याने याकडे काही लाभार्थ्यांचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे असे लाभार्थी अनुदानापासून वंचित असल्याचे चित्र आहे. त्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येक लाभार्थ्याने ई-केवायसी करण्याची सूचना करण्यात आली आहे. याकडेही लाभार्थ्यांचे दुर्लक्ष झाल्याने त्यांचे अनुदान खात्यावर जमा झालेले नाही. गेल्या 2 महिन्यापासून हे लाभार्थी अनुदानापासून वंचित असल्याचे चित्र आहे. ऑनलाईन नोंदणीचे आव्हान. तर बघा, बरेचसे लाभार्थी हे का आहे या योजनेपासून आणि या नवीन प्रणालीपासून वंचित राहून राहिलेले आहे. कारण ते 60 वर्षाच्या वरचे, 65 वर्षाच्या वरचे म्हातारे लोक आहेत, त्यांना याबद्दल काहीही कळत नाही आणि त्यांना ऑनलाईन पद्धतीने कसा फॉर्म भरायचा आणि कसे पैसे त्यांना मिळतील त्या श्रावणबाळ योजनेचे याबद्दल त्यांना कळत नाही आहे. त्यामुळे हा बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा प्रॉब्लेम होत आहे. काही लाभार्थ्यांचे खाते जिल्हा बँकेत आहे, पण त्यांनी ई-केवायसी करताना IDBI बँकेचे केल्याने त्यांचे अनुदान KYC केलेल्या बँक खात्यावर गेले आहे. त्यांची माहिती अनेकांना नसल्याने त्यांना अनुदान आले नसल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यांनी खात्री करावी आणि KYC करावी, तसेच DBT पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन महसूल विभागाने केलेले आहे. तर बघा, हे सर्व काम हे महसूल विभागांकडे असते. तर महसूल विभागाने सर्वांना सूचना दिलेल्या आहे, परंतु अजूनही काही गावापर्यंत थेट लाभार्थ्यापर्यंत ही सूचना पोहोचली नाही किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन हे मिळत नाही आहे. तर यावर शासनाने व्यवस्थित लक्ष देऊन प्रत्येकापर्यंत श्रावणबाळ आणि संजय गांधीचा जो योजनेचा जो लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, अशीच आशा आपली आहे. तर आपण असेच नवनवीन माहिती या चॅनलवर टाकत असतो, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडे अशीच नवीन माहिती मिळत राहील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर लोकांना सुद्धा शेअर करा, त्यांना सुद्धा याबद्दल माहिती होऊ द्या. धन्यवाद.